नमस्कार मंडळी, काय म्हणतात? बरे असत ना? मी रिहा फुंडेकर. माझ्या ह्या नवीन व्हिडिओ तुमचं मनापासून स्वागत असा. तर मंडळींनो, आता मी चाललोय आमची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेली आई सातेरी देवी तिचे जत्रोत्सव. मंडळींनो, तुमका माहिती असा ही जत्रा ना वर्षातून एकदाच येता, ती म्हणजे श्रावणात. आता मी, माझी सासू, माझी जाव आम्ही तिघा जण देवीचं दर्शन घेऊन येतो. तुम्ही पण चला माझ्या बरोबर. आता आम्ही निघतच होतो तेवढ्यात माझी नणंद देवीच्या दर्शनात जाताना दिसता हा. आता आम्ही मेन हायवे पोचलो. मेन हायवेवरनं आम्ही आता 5-10 मिनिटात देवळाकडे पोचलो. हय आम्ही अगरबत्तीचं पुढं घेऊन थांबलो. अगरबत्ती घेतो आणि मग देवीच्या दर्शनात पुढे पुढे जाऊचं असा. तर पहिला लागता नारायण मंदिर. आता आम्ही भावई मंदिराकडे पोचलो. आता आम्ही सातेरी देवीच्या मंदिराकडे चलतो. आता बघतो तर माझी सासूच काही दिसणार नाही, म्हणून तिच्यासाठी पाठी बघत होतो. तिचीच वाट बघत थांबलो आम्ही. आता होय ती वाटतं मागे मागे रवली. आता असा रामेश्वर मंदिर. आता आम्ही रामेश्वर मंदिराच्या गल्लीकडे पोचलो. हयची जी गल्ली आहे ती बारकी असा, त्यामुळे ह्यांना गाडी येणे जरा प्रॉब्लेम होतो. आता आम्ही ह्या गल्लीतनं अशी चलत 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 सातेरी मंदिराकडे जातलो. ही बघा किती माणसं दिसतात. देवीचं दर्शन घेऊन इली. पहिला देवीचं दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर मग ती रामेश्वराचं मंदिराचं दर्शन असे सगळ्याचे दर्शन घेतात. आम्ही गेलो पुढे आणि सासू माझी मागेच रवली. अजून ती हळूहळू आपली चलता. आम्ही आता ह्या दुसऱ्या गल्लीत नाही इलो. जरा हे रस्तो जरा कच्चो असा आणि मंदिर पण जरा लांब असा. आतमध्ये खूप चलायचं लागता. पाय एवढे दुखले असत ना चलन की काय विचारूनच सोय नाही. आता आम्ही हा नवीनच वाटतं पूल बांधतो, थंयच आम्ही आता पोचलो. आता हयसून 5-10 मिनिटावरती मंदिर असा. त्या मंदिराकडे आम्ही पोचतलो. आता आम्ही ह्यानं टर्न घेतलो काय मग मंदिराकडे पोचाच झाला. आम्ही एवढ्यात पोचलो असतो, पण सासू जरा हळूहळू चालतं त्यामुळे आमका थांबायचं लागतं तिच्यासाठी. मी आणि माझी जाऊ पुढे पुढे असो. काय काय जण गाडी घेऊन जातात, पण आमका साडीमुळे जर चालवक नाही जमली तर म्हणा आपली आम्ही नेली नाही तर उगाच पचको जावचो. ती येता आपली आणि घो मागसून माझं शूटिंग करता असा. तो एकदमच लांब असा. इलो बाबा एकदाची सातेरी मंदिराच्या इलो. गर्दी बघा कसली असा. ती बारकी बारकी पोरा खेळणी घेऊन थांबतली आता थंयसर. आता आम्ही तर पुढे जाऊन चपला बिपला काढूची आणि मग लाईनीक उभी राहूची. आता मी चप्पल काढतो, सगळ्यांना सांगतोय काढी या म्हणा चपला. आता चललो वरती. आता बघा ही वरती इलो. लोक बघा किती जत्रेक येतं असत. दुकानं पण भरपूर लागली असत. ह्या असा सातेरी मंदिर म्हणजेच आमचा ग्रामदैवत. खेळण्यांची दुकानं एवढी लागली असत ना काही विचारूनच सोय नाही असा. तर मिळाली आमची एक गाववाली ओळखीची, तिच्यामुळे जरा बोललो. आता होईलो चपला थंय काढणार होतो, मग आता कॅन्सल झाला आणि पुढे चिलो काढू. आता आम्ही आमच्या घोवाची जरा वाट बघत थांबलेलो. अरे बापरे माझ्या काय ह्या लाईन केदी रे मोठी लागली आहे. हारवाले काका इले असत हार घ्यावा म्हणून सांगू, पण आम्ही आधीच ऑलरेडी घेतलेलो होतो हार. एवढी मोठी लाईन असा बापरे माझ्या. आता त्यांच्यानी आमका आतमध्ये सरकाक सांगल्यानी. थंय जरा गाराणी वगैरे करतात त्यामुळे आतमध्ये आमका सरकवल्यानी त्या साईडसून. लाईन काय सरनात नाही हा. आता जर अशी आम्ही जवळ इलो असो. एका एका बायकांच्या साड्या मात्र मस्तच असत. मी आणि माझी वहिनी म्हणजे माझी जाव दोघा जण लोकांच्या साडींबद्दलच बोलत होतो. इतकं वेळ उभी होतो. पण कोणाकोणाचे ब्लाऊजचे डिझाईन पण मस्त मस्त होते, ते आम्ही बघत होतो. कारण लाईनीत राहून तर कंटाळलो आणि गरम इतक्या होता म्हणून सांगूच ना काही विचारूनच सोय नाही. एकदाची बाबा पोचलो आतमध्ये. अजून गाभारो योग वेळ असा. आतमध्ये तुम्ही बघताच मंडळींनो
कसली मस्तपैकी लाइटिंग वगैरे केली या देवळात. आम्ही आता थंय घंटा बघितली, पण माझी आणि माझ्या जावेची उंची कमी असल्यामुळे आम्ही विचार करत होतो आमचा हात पोचत की नाही, म्हणून आधी आम्ही काही जाऊक नाही. नंतर बघलो तो पत्तलो म्हणून मग आम्ही घंटा वाजवलो आणि मग पुढे गेलो. ह्या डेकोरेशन मस्तच वाटतं फुलांचा, भारीच बघून असं वाटतं. माझी सासू गेली नंदे वांगडा बोल लागतंय, नंद पाया पडून इल्ली बाहेर बसलेली. आता आम्ही गाभाऱ्यात जातो. आता गाभाऱ्यात मी पाया पडून आत जाऊ ते उभ्या राहिलोय. आतमध्ये पण बघता असतो मी किती गर्दी असा ती बघा, प्रचंड गर्दी असा. आणि फुलांचे माळा वगैरे इतके भारी लावल्यानी असत ना, मस्तच वाटतं त्या डेकोरेशन बघून ना, असं मन कसा प्रसन्न होता एकदम. आणि माझ्या भावाने शूटिंग पण मस्तच केले ना, अगदी भारी. हवे पण 1 घंटा होती, असं काय कळत नाही हात पोचत की नाही, नाही तर झालो असतो पचको परत. मग मी बघितलंय मग म्हटलं आता पोचतलोय आता, आणि मग मी एकदा टन घंटा वाजवलंय. आता बघा, हे बघा आतमध्ये मी जातले. आता आतमध्ये देवीची ओटी भरू करूया. खूप जण लांब लांबसून येतात ह्या जत्रेक लोक, कारण श्रावणात येतात ना, एकदाच येतात वर्षातून जत्रा. आणि म्हणजे पूर्वीची लोक असं सांगतात की खूप म्हणजे असा लांब लांबची लोक येऊन म्हणजे देवी त्यांना खूप चांगला आशीर्वाद वगैरे देतात असं म्हणतात बाबा. माझ्यासाठी काय हा दुसराच वर्ष होता. लांब लांबची लोक पण मी अशी बघितले खूप, म्हणजे माझ्या माहेरची पण लोक मला बरीच जण दिसली. आता मी नारळ बिरळ काढले, खणबिन ते आजोबा जरा करत होते म्हणून थांबलेले, उभ्या राहिलेलं. आता मी दर्शन घेऊ खाली वागतोय, ओटी भरतोय देवीची. देवी बघा किती भारी दिसता, बघा. आता मी आता ओटी भरले देवीची, खण नारळ वगैरे घेऊन गेलोय, हार वगैरे. देवीक नमस्कार केलोय. त्या भटजी काकांका गाराणा घालूक सांगितला, सासऱ्यांचं नाव सांगितलंय आणि हात जोडून उभी राहिलो. मस्तच बघा देवी किती भारी दिसता असा बघा, एवढी भारी की मस्तच, काय असा काय बोलानच सोय नाही. खूप लोक असत लांब लांबची बघा, बारकी मुलं पण असत. झाला मी आता दर्शन घेतलंय आणि पाठीमागे राऊंड फेरी मारूची असतात, ते फेरी मारूच येतं. हा बघ केवढा मोठा होय देवीचा वारूळ असा होय. सगळीजण दर्शन घेतात थंय पण, आणि पाषाणा असत. थंय मी पाया पडलोय आणि आता बाहेर येण्यासाठी निघतोय. आता आम्ही हे तिगवली येऊन बसलो जरा देवळात 5 मिनिटं. आता हे प्रसादी उभी राहिलो. आता माझ्या जावेन घेतल्यान प्रसादी. आता ते काका होते माका आता प्रसादी देतात. आता ती प्रसादी घेतलो आणि ह्या बघा त्या मडक्याचा दिसता ना, त्या मडक्यात म्हणतात म्हणजे पूर्वीचे लोक सांगतात की त्याच्यात भात केलं जातं आणि देवीची मग ना म्हणजे कातर वेळ जातात तशी देवीची दृष्ट काढली जाता. आता हे बघा हे सगळी अशी पाषाणं असत थंय, म्हणजे बेल असे तांदूळ वगैरे घालून पाया पडूच असतात. ते आम्ही आता थैसून स्टार्टिंग करतो. बघा ह्या पहिला असा पाषाण, थंय आम्ही पहिले पाया पडलो. नंतर मग पुढच्या पाषाणाकडे जाऊ करूया. अशा प्रत्येक पाषाणाकडे जाऊन म्हणजे असं पूर्वजांची प्रथा ती इथं पाया पडायचा असा. त्याच्यानंतर ह्या बघा ह्या एक दुसरा पाषाणा. आता है ना आम्ही अशी बाहेर पडतलो. मग हे पण किती लोकांची गर्दी आहे ती बघा. हे बारको बाबू बघा किती मस्त तो पण इल्लो होय देवांचं दर्शन घेऊ. आता ह्या लास्टचा भाषण ता झाला का थंय खाली आमका परत लाईनीक उभी होतो, थंय जाऊ खव्या. थंय गाराणेवाले असतात ना काका, त्यांच्याकडे जाऊचं लागतं. आता झाला आमचा. आता आम्ही ते गाराणेवाले काका असतात त्यांच्याकडे इलो. ते काय आपली गोष्ट सांगत होते. ते गाराणे घालूचे लागतात त्यांच्याकडे इल्लो आम्ही. मग त्यांका काय बरं नाही वगैरे ते पण सांगत होते. वयान जरा असत ना, ते पण त्यांचे पाय बी दुखतात त्यामुळे त्यांना येऊ गावना नाही, आणि ते आमच्याकडे येत असं ते सांगत होते आमका. म्हणजे आम्ही नवीन ना, त्यामुळे सांगत होते की तुमच्या घराकडे आम्ही पहिले येऊ असा. मग आमचा गाराणा घातले नी
हयतर पण बघा किती लोक असत. आणि तुमका माहिती आहे मंडळींनो, हय एक असा प्रकार झाडणी केली जाता, म्हणजे कोणी कोणाला काहीतरी केलेला बिलेला असला तर. आता आम्ही हे बघा, हे आमच्या गावचेच असत, त्यांच्याकडे इलो प्रसादी घेऊ. तुम्ही माझ्या गोळा विचारी होते काय घेऊ, मग त्यांनी सांगले चुरमुऱ्याचे लाडू घे म्हणा. मग चुरमुऱ्याचे लाडू घेतलंय, या बी घेतलंय, प्रसादी घेतलंय. मग सांगलो तिळाचे लाडू घे, मग परत ते तिळाचे लाडू घेऊ घेतलंय. मग काकीकडनं पिशवी वगैरे घेतलं, म्हणजे जावेन पण घेतलं आणि इलो मग आम्ही. हे तुम्ही बघतास दुकाना बिकाना किती असत ती. आता आम्ही चलतो पुढे. मग माझ्या सासून परत सांगल्याने ह्या घे म्हणून परत घेऊ गेलो. ही बघा, ही सगळी बायका बसली आहेत ना, त्यांका मग आम्ही तांदूळ वगैरे दिलो. आणि हा मंदिर बघा, मंदिर तो किती ह्या मस्त. ही खेळणी बघून इतक्या भारी वाटत ना, म्हणजे जावेची मुलगी इल्ले ना, नाही तर काय त्यांच्यानी काय खरंच नव्हतं, सोडलेलीच नसता, आमका हैराणच केलेली असता. आता आम्ही दर्शन घेतलो. आता आम्ही थंय उभी राहू चप्पल घालून गेलो. आता ना खाली उतरलो आम्ही. मग हय हा बघा, हय परत हे करूच असतं वडाचं हय. थंय हे केलं, पाया वगैरे पडलो आम्ही आणि आम्ही बाहेर येऊ पडलो. बाहेर इलो तर महापुरुष म्हणजेच पारो थंय इलो. ते पाराच्या हय जाऊचं असतं पाया पडू. थंय पण गर्दी भरपूर होती. हय मी चपला वगैरे काढलोय, कारण खूप उशीर झालेलो आणि जावेची मुलं घराकडे असल्यामुळे तिका खूप घाई होती जाऊची, आणि ह्या लांब पण होता ना भरपूर. आता आम्ही बघा लाईनीक उभी राहिलो. हय पण खूप गर्दी असते, त्यामुळे एवढी ना लोक असल्यामुळे आमका गर्दीच भेटली. आम्ही संध्याकाळी जरा उशिरा गेलो ना. हय मग माझी जरा ओळखीची भेटली, तिच्यामुळे जरा हसलोय. आता देवाक दर्शन घेतलं आम्ही देवाचा हय पाराचा, आणि प्रदक्षिणा घातली पारा. आता ही प्रदक्षिणा आमची पुरी घालून हय सगळेजण बसले होते, ते काय काय कार्यक्रमाचं नियोजन करतो तो बिये घेऊन बसले. आता आम्ही ना बाहेर पडलो, एकदाची चपला घातलो आणि परत आता आमका परत रामेश्वर मंदिरात आणि सगळीकडे जाऊ का ना. परत जेवढी चलत इलो तेवढं आमका आता परत चला खाव्या असा. चलन इतके पाय दुखलेत ना, असं वाटतं कधी एकदा घराकडे जाते असं आहे. चलतो आम्ही आता इलो आम्ही हय त्या पूल सांगलेले थंय इलो एकदाची. आता काय मग आमचा ह्याचं मंदिर इला. हे बघा इलो. हय काम करत असत, ते कलर काढत होत, ते नवीन बांधतात ना, त्याच्यामुळे कलर काढून घेतात. आज कसं पावसही नव्हतं ना, ऊन असल्यामुळे लोकांनी एवढी गर्दी केलेली दर्शनाक ना. नाहीतर कशी पाऊस असलो असतो तर जरा उशीर येणार होते. हे बघा, ह्या सगळ्या व्हाळाचा पाणी असा होय ना, असं वाहून जात होता. आता आम्ही हय रामेश्वर मंदिराच्या इलो. चपला बिपला काढलो, आमका वाटलं पुढनं जाऊचा, मग साशीने सांगले नाही ना, नाही पाहिनं जाऊचं असतं म्हणा. मग इथे चपला काढत होतो, मग ती म्हणाली इथे पुढे काढूया. मग थंय जाऊन पुढे काढूक गेलो. ह्या असा रामेश्वर मंदिर, ह्या पण किती मोठा असा. ते चपला काढूक विरवलो, चपला काढलो आणि हय देवाचं दर्शन घेऊ गेलो आतमध्ये. हय तेवढ्या प्रमाणात तशी म्हणजे गर्दी नव्हती, कसा पटपट होत होता ना, त्यामुळे. हय आम्ही आतमध्ये बघा गेलो, आतमध्ये थोडी गर्दी होती, बाहेर कसं आहे वाटत नव्हतं एवढा. हय पण थोडी गर्दी असल्यामुळे हय गेलो. आणि थंय मग नारळ आणि अगरबत्ती वगैरे सगळं गोड वगैरे घेऊन गेलो. ते काका देत होते म्हणून मी थांबलेले मागे. मग ते काकांचं जसं झाला काय मग माका देऊ खाव्या म्हणून मी त्यांच्याच मागे उभे राहिलेले अगदी. इथं बघा रामेश्वराचं मंदिर कसं. हे सगळं रामेश्वर मंदिरात आतमध्ये असलेलं आहे सगळं, देवांचे छोटे छोटे हे. आता मी दर्शन वगैरे घेतलंय आणि बाहेर पडलंय. ते भटजी काका बसतात, त्यांच्याकडे तीर्थ घेतला, त्यांच्या पाया पडलो आणि परत बाहेर पडलो.
आता हे बघा हिना बाहेर पडलो देवळातून, थंय विठ्ठल रखुमाईचं मंदिर असा. आमका माहितच नव्हता, मग सातशे झाले आम्ही चप्पल घालून आपली घरात जाऊच्या मार्गावर होतो. हे सांगल्यान काय थंय मंदिरात चला चला, मग परत चपला काढलो आणि गेलो. हय पण बघा खेळणी वगैरे घेऊन बसली आहेत छोटी छोटे. आता हय मंदिरात आम्ही येलो, एक काकी कोणतरी होते पाया पडत. थंय असा वर खाली होता, आम्ही पडणारच होतोय ना, पडले ना आधी. आता विठ्ठल रखुमाईचं मस्तपैकी दर्शन आम्ही घेतला आणि आता आम्ही ना बाहेर पडतलो. बघा आहे ना आम्ही बाहेर इलो, चपला घालू, चपला वगैरे घालू. आता आम्ही थंय हनुमानाचं मंदिर असं ना, थंय जातो. रामेश्वर मंदिराच्या होय ना खूप बारकी बारकी अशी मंदिरं असत सगळ्या देवांची, अशी दर्शन घेऊचा लागता रामेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर. आता आम्ही आतमध्ये जातो, ते काका येत होते म्हणून थांबलेले. आता आतमध्ये गेलो, हनुमानाचं मंदिर पण बघा हा, आतमध्ये हनुमान केवढं मोठं असा, म्हणजे मस्तच वाटतं त्या चित्र बघून, म्हणजे अशी मूर्ती बघून. आम्ही आता नमस्कार केलो आणि फेरी मारून गेलो. आता बाहेर पडलो, एक प्रदक्षिणा घातलो. थंय नंदी असा ना, म्हणून ते प्रदक्षिणा घालूचे राहते. आमका काय माहितीच नव्हता, आम्ही आपली घरात जाऊच्या मार्गार सातेरीचं दर्शन घेऊन झाला ना, म्हणून आमका वाटलं झाला. आता तो बघत आहे पुढे पुढे नंदीचं हे असा, नाहीतर मी पाया पडलोय आणि थंय पुढे सासू जाऊन थांबलेली. थंय गेलंय, थंय नंदी असा, थंय नंदीच्या पाया पडलो. थंय पाया पडलो. ती आमका सांगता खय काय कसं काय होतात. आता लिंग दाखवत होती आमका अगोदर पासूनचा हा, म्हणून पूर्वीपासूनचा. तुम्ही बघशाल तर बघा ह्या किती मस्तच, म्हणजे पाठची साईड पण त्याची आहे ना रामेश्वर मंदिराची, किती भारीच वाटतं. म्हातारी आजी बिजी लोक पण ह्या जत्रेसाठी खै ना लांब लांबसून येतात, एवढी चलतात बिचारी, जमतात. आता आम्ही ह्या परत गामच्या मगाच्या गल्लीस ना नारायण मंदिराकडे जाऊ चलतो. अरे बापरे, ह्या काकानी किती जणांका तरी डबल सीट घेतल्यानी. असा चौघा जण बसले, त्यांना दिसणार नाही काय कोण कोणा पुढचा काय ता. आता आम्ही चलतो चलतो, आता वाटेत लागताला हा भावई मंदिर. आता आम्ही भावई मंदिराकडे जाऊ थांबलो. हेच बायका काय काय काकणा बिकणा असत दुकानात ना, काकणं बिकणं घेऊन थांबले. तेच मी वहिनीक सांगतोय, म्हटलं किती काकणा बिकणं, लहानपणी आम्ही भारी असले दुकानाने जाऊ आणि घेऊ म्हणाची, आता कोण जाता. आता भावई मंदिराकडे जाऊ, तर मी थंय ना जाय होते, मग माका कळलं हय ना जाऊचं. आता आम्ही त्या भावई मंदिराच्या वेळी गेलो, चपला वगैरे काढलो आणि सासू आणि गो माझं मागे रावलेलो ना, त्यांची वाट बघत थांबलो. आता ती तिघं दोघं लिहिली. आता आम्ही आतमध्ये जातो. हय पण ना पाषाणच असत, असे ना पाषाणांचे छोटे छोटे मूर्ती असत. ही भावई देवीचा देवी, भावई देवी. आता इथून हे पाषाण आहे बघा, हय असं कशी पद्धत असं तांदूळ घालायचं त्या पाषाणांवरती प्रत्येक. आता आम्ही प्रत्येक पाषाणावरती असे तांदूळ घालत घालत गेलो आणि थंय पण एक असं लिंग असा, थंय लिंग पुढे एक. आता आम्ही बाहेर पडलो पाया घेऊन पडून. आता आम्ही या नारायण मंदिराकडे गेलो, म्हणजे सातेरी देवीचं दर्शन घेऊन जातो ना ह्या जत्रेच्या दिवशी, तेव्हा ह्या सगळ्या देवांच्या जावचं असतं ठिकाणी पाया पडू, अशी पहिल्यापासूनची प्रथा असा. म्हणजे असं नाही एकाच देवीचं जे ह्या असं म्हणून थंयच जायचं असं नाही. तर हे सगळी आता जी तुमका मी हे दाखवलंय ना मी मंदिरा, ते सगळ्या मंदिरांनी जाऊचं असतं. आता आम्ही हय, आता बघा होय नारायण मंदिराच्या बाजूकच ना ह्या पावनाई मंदिर असा. त्या पावनाई मंदिरात आम्ही आधी पहिले गेलो. हय पण किती गर्दी आहे ती बघा. ह्या काकीने एवढं पाया पडले आणि ते सगळे तांदूळ तिच्या डोक्यात चिकाटले असत. आता आम्ही हे दर्शन घेतो. माझं झाला दर्शन घेऊन. काका पण असंच गाराने घालणार येते असतात ते. आता आम्ही बघा बाहेर येलो. आता ह्या आमचा असं नारायण मंदिर. नारायण मंदिराचा परिसर पण किती मस्त स्वच्छ आणि सुंदर ठेवतात ना, मस्तच.
आणि खूप मोठा असा आता. हय तेवढी अशी म्हणजे बाहेर गर्दी नाही दिसणार, आतमध्ये थोडीफार गर्दी होती. आता आम्ही नमस्कार केलो आणि आतमध्ये जातो. हे बघा, हय एकदा माझा हात पोचलो. आता हे बघा अशी आतमध्ये जातलो आणि देवाचं दर्शन घेतलं. पाय वगैरे पडलो आणि मग ते काका येले, त्यांनी म्हणजे भटजी काकाच होते, त्यांच्यानी मग तीर्थ वगैरे दिल्याने. आता मी नमस्कार वगैरे केलंय आणि बाहेर येलो आम्ही आता. होय हय पण पाशानच असत थंय आम्ही येलो. तर ही आमची असा श्रावणातली काय म्हणतेस जत्रा. मंडळींनो, कसा वाटला तुमका जत्रेक फिरान? आणि आमची ग्रामदेवता आई सातेरी कशी वाटली? दर्शन घेतलास ना? तर मंडळींनो, जर तुमका ह्यो व्हिडिओ आवडलो असात तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचो व्हिडिओ मी घेऊन येईपर्यंत ह्या कोकणासारखे टकटकीत राहा. धन्यवाद.